नवीन गोष्टी नवी कहाणी अजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0। भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0। प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या, निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली, प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे, सहाय्य नीता जोशी। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा। श्रोते हो, नमस्कार। रेडिओ अनुभव 2.0 या पॉडकास्टच्या आजच्या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं स्वागत। मंडळी, रेडिओ अनुभव हे पॉडकास्ट आपल्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। ज्येष्ठ नागरिकांचा विविध क्षेत्रांमधला अनुभव हा तर सगळ्या समाजाला उपयुक्त, मार्गदर्शक असा असतोच। त्याशिवाय त्यांच्या गाठीला असलेले अनुभव यातून ज्येष्ठ मंडळी शिकलेली असतात आणि म्हणूनच समाजाला देण्यासाठी त्यांच्याकडं काही उपयुक्त गोष्टी असतात, काही मार्गदर्शक विचार असतात। त्यांना आलेले अनुभव हे जसे समाजासाठी उपयुक्त असतात, तसंच ज्येष्ठ नागरिकांनी जोपासलेले छंद हे त्यांना स्वतःला तर आनंद देतातच, पण हा अनुभव, हा आनंद ते समाजाबरोबर वाटू सुद्धा शकतात। छंदातून त्यांना मिळालेला अनुभव त्यांच्या कलेच्या माध्यमातून ते व्यक्त करतात। मग कुणाला बागकामाचा छंद असेल, कुणाला वाचनाचा छंद असेल, कुणाला अभिनयाचा छंद असेल, कुणाला गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं, वेगळ्या वेगळ्या पाककृती करणं, असे अनेक छंद असू शकतात। छंदामुळं चांगल्या कामामध्ये आपलं मन गुंतून राहतं आणि यातून एक वेगळंच असं समाधान मिळतं, आनंद मिळतो। शिवाय आपल्या कलेला, आपल्या अनुभवाला, आपल्या छंदाला जेव्हा एखादं व्यासपीठ मिळतं ना, तेव्हाचा आनंद हा तर अवर्णनीय असाच असतो। आणि म्हणूनच हा आनंद ज्येष्ठ नागरिकांना देण्यासाठी आहे रेडिओ अनुभव 2.0 हे पॉडकास्ट। या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्येष्ठ मंडळी आपले विचार व्यक्त करू शकतात, गाणं सुद्धा गाऊ शकतात, स्वतःला आनंद मिळवण्याबरोबरच श्रोत्यांनाही आनंद देऊ शकतात। चला तर मग ऐकूया आजचा कार्यक्रम। माझं नाव श्रीकांत गोविंद देशपांडे, राहणार धनकवडी। आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे। सुगीचे दिवस आहेत, शेतकरी राजा धान्य काढण्यात मग्न आहे। मिळालेलं पीक त्याला आनंद देणारे आहे। हे खरं असलं तरी संत कबीर मात्र आपल्याला हरिनामाची शेती करायला सांगतात। ते काय म्हणतात हे मी आपल्या पुढे सादर करतो। मनवा रे मनवा, मनवा मनवा मनवा, खेती करो हरि नाम की। मनवा
खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की। पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवड़ी दमड़ी, ना लागे कवड़ी दमड़ी। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। मनवा खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की। मन के पैल 14 भटके, मन के पैल 14 भटके। रस्सी लगाओ गुरु ज्ञान की, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की। बोलो राम खेती करो हरि नाम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। मनवा खेती करो हरि नाम की। कहत कबीरा सुन भाई साधु, कहत कबीरा सुन भाई साधु। कहत कबीरा रे कबीरा रे कबीरा रे। कहत कबीरा सुन भाई साधु, कहत कबीरा सुन भाई साधु। भक्ति करो हरि हर की, भक्ति करो हरि हर की। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। मनवा खेती करो हरि नाम की मनवा, खेती करो हरि नाम की। श्रोते हो, श्रीकांत देशपांडे यांनी गायलेलं कबीर भजन आपण ऐकलत. यानंतर ऐकूया त्यांनी गायलेलं आणखी एक गीत. गीताचे बोल आहेत, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. नांदतो देव आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. नांदतो देव आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा मेघ हे दाटती कोठुनी अंबरी. सूर्ये ती कसे वाजते बासरी. रोमी फुले तीर्थे भुवरी. दूर इंद्रायणी दूरती पंढरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. गंधका हासतो पाकळी सारुणी. वाहते निर्जरी प्रेम संजीवनी. होताली तुला साध घाली कुणी. खूण गे जाणुनी रूपये ईश्वरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. भेटतो देवका पूजनी अर्चनी. पुण्य का लाभते
दान धर्मातून शोधी रे दिव्यता, आपुल्या जीवनी आंधळा खेळा, खेळसे कुठवरी शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देवा, आपुल्या अंतरी शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी. मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त होतोय. नमस्कार. आपण ऐकत होतात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा.